गाइस मम्मी दादाला मारती झाडूनी. हाय गाइस, दिस इज माय फर्स्ट व्लॉग. आणि मी आता घरीच आहे कारण की ना मी कॉलेजला गेले नाही आज कारण की त्याच्यामुळे नाही गेले. हा नसला ना मला जायला नाही जमत कॉलेजमध्ये. आणि हा उठतच नाहीये. किती वेळेस पाणी तापते गॅसवर तरी पण हा उठत नाही. उठ ना दादा, उठ ना. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. दादा मम्मी आली. गाइस मम्मी दादाला मारती झाडूनी. Few moments later. आता मी काय करणार आहे. आता मी कामावरती घरी कारण आज घरी तर मला कामावर लागतं. नाही तर मग कॉलेजमध्ये गेलं की काम नसतं ना काही. तर भेटूया काम झालं. आज आहे 1 तरी पण काम नाही आवरले. आज सुट्टीमध्ये घरी होते मी. तर मी घरी असले की 2 मिनिटं सुद्धा बसून देत नाही. मला नुसतं काम, हे काम ते काम ते काम, नुसतं काम. काम सांगायचं नाही तुला. घरीच बसू आयतं खाऊ घालायचं. कॉलेजमध्ये असले की काही काम आणि तुम्ही कॉलेजमध्ये गेल तर सगळे काम करायचे आम्ही. असल्यावर मदत नाही लागायची, काही नाही करायचं आहे ना. एवढं का एक सेकंद बसून देत नाही. 1 सेकंद सुद्धा. काय काम केली सकाळपासून? उठली 10 वाजता. भांडे बघा गाईस, 10 वाजता उठली, 1 वाजलाय कामाला. गाईस मी भांडे घासले, झाडून काढलं, फरशी पुसली, जेवण केलं, आंघोळ केले. काम असतं, भरपूर काम असतं. आता वाजलं 1. रील कधी काढायची, कधी हे करायचं, टाइमपास करती. 1 hour later. गाईस फायनली सगळं काम आवरलंय माझं. आता पूर्ण काम आवरले. आता काही नाही, फक्त आराम करायचं झालं. गाईस तुम्ही बघू शकता आता इथं आहे पाऊस सुरू. मी आले आहे कपडे काढायला कारण की पाऊस येतोय तर कपडे भिजत म्हणून. पण खूप पाऊस आहे गाईस इकडं. जास्त नाही आहे पण आहे, भरपूर येतोय पाऊस. अरे चला आता जाऊया खाली. बघू शकता गाईस किती छान व्ह्यू येते ना इथून. इकडं डोंगर आहे बरं गाईस, पण काहीच दिसत नाही. सगळे पावसाने तुम्ही बघू शकता सगळे पावसाने झाकलेले. चला तर गाईस आता आपण जाऊ खाली. मी गेली ती गच्चीवर, आता चालले घरात. आता मी आली घरात. तर मी तो सकाळी गेले ना, आता शिकायला इतक्या वेळ बाहेर होता. या आइए आपका इंतजार था. आता मी बनवत आहे पास्ता दादाला. तर तुम्ही बघू शकता मी कसा पास्ता बनवते. मला काही येत नाही पण जस्ट ट्राय करते. तर गाईस आता पास्ता टाकलाय उकळायला. आता मी नाही का कांदा चिरते कारण की पास्ताला कांदा वगैरे आपल्याला छान वाटतं नाही का मम्मी, नाही का? हो येतं का? पण येतो. मग तुला काय आवडतं? पास्ता काय आवडतो? मला बेसन भाकर आवडते. तू विचारलं काय आवडतं? हो का नाही, फक्त उत्तर द्यायचं. मला आवडतच नाही. मी हो कस काय म्हणे नाही म्हणायचं. मग मला बेसन भाकर. मम्मीचं बोलणं इग्नोर करा. स्क्रिप्ट करा, स्क्रिप्ट. समझ रहे हो? तर गाईस आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते. एवढी खास नाही पण तुम्हाला आवडत असं मला वाटतं बरं का. तर आधी कांदा टाकायचा, तळून घ्यायचा. कॅमेरामॅन झूम करा. आता पत्ता गोबी टाकायची. तुमच्याकडे जो भाजीपाला आहे तुम्ही तो टाकू शकता. आम्हाला आवडत नाही काही भाजीपाला. आवडत नाही का? खायचं जे कंटाळायला फिरायचं नाही. मला नाही आवडत. मला शिमला मिरची आवडली ती सध्या नाही आहे. ते बी फक्त मॅगीमध्ये, पास्तामध्ये, नूडल्समध्ये. बाकीच्या मला आता हे आम्ही शिजून घेतले होते. आता ते टाकायच्या. गॅस बारीक करायचं बरं का. नाही तर आमच्या गुड्डीसारखा ठेवतात. आणि ते थोडं हलवून घ्यायचं मसाला.
थोडा सॉस टाकायचा, रेड चिली सॉस. नंतर टाकायचा ग्रीन सॉस, म्हणजे सॉरी डार्क सोया सॉस थोडा टाकायचा बरं का, नाही तर मग ते कडू लागेल. नंतर ग्रीन चिली सॉस. कोणासाठी करते एवढं तुम्ही मॅडम? माझ्या ब्रदरसाठी. भांडकुदळ तो तर दिसतला मारतच राहतो. हाय आमच्या घरात एक माकूड, आणि ते चांगला हलवून घ्यायचं. मीठ नाही टाकत? टाकता ना, थांबणार विचारायचं. गुढी कुंडली पकडणी करायचं बरं का. पकडतो ते त्याला. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, नाही तर खायचं असतं. म्हणूनच होते बरं का. बघा रेडी झालेला आहे पास्ता. आता मी हा नेऊन देते दादाला. चला, तर आता आपण दादाचे रिएक्शन जाणून घेऊ. कौन है ये लोग? कहां से आते हैं? सांग कसं झालंय. खाऊ तर दे. तर गाईज, तुम्हाला व्लॉग आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.